हे पाहतोय आपण आमच्या मंगरूळची सकाळ आणि फुटबॉल असेल क्रिकेट असेल 50 ते 60 पोर ग्राउंडवरच असतात बरं का. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सगळे ग्राउंडवर असतात. फुटबॉल प्रेमी भूषण चॅम्प आणि हा आमच्या इकडे बघ, हा आमच्या मंगरूळचा विराट कोहली, ज्याची बॅटिंग आत्ताच आपण काही वेळापूर्वी पाहिलेली आहे. इकडे बघ, इकडे बघ. तुला कोण आवडते क्रिकेटमध्ये रे? खरं सांग, खरं सांग, माझ्याकडे बघून सांग मोठ्यानं. कोण आवडते तुला? विराट कोहली. तू त्याच्यासारखंच खेळतोस की रे, आहे का नाही? त्याच्यासारखं खेळतो ना. तर बघा, याला सुद्धा विराट कोहलीचा आवडतो आणि क्रिकेटचा जबरा फॅन आहे बरं का, जबरा. तर हे बघा, हे क्रिकेट खेळण्यासाठी फुटबॉल खेळण्यासाठी आमच्या मंगरूळचे आलेले सगळे अगदी लहानापासून थोरांपर्यंत. हे बघा, आबा सुद्धा आहे. आबा तर दररोजच येतो खेळायला. इकडं बघू शकता भैया, जो अत्यंत चलाकीने फुटबॉल खेळतोय. जबरदस्त शॉट असतात याचे आणि याच्या भैयामुळेच मी पण फुटबॉल खेळायला चालू केलं बरं का भैया. कारण एवढं भारी शॉट खेळतोयस, भारी वाटतंय. ते बघायला सुद्धा भारी वाटतं आणि खेळायला तर काय वाटणार नाही. हा ओम भारी खेळतोय बरं का, पासिंगसाठी एवढा भारी प्लेअर आहे हा. ते एक नंबर खेळतोय. हा हा बा, क्रिकेट असेल फुटबॉल असेल दोन्ही पण अगदी आवडीने खेळतोय बरं का. कुठलंच असं नाही की माझा क्रिकेट जास्त आवडीचा वगैरे, असं काय नाही. दोन्ही आवडीने खेळतोय. हा आमच्या मंगरूळचा रोनाल्डो. अरे काय खेळतोय यार, चॅम्प. खरंच नावाप्रमाणे खेळतोय. तुला फुटबॉल मधला कोण आवडतो खरं सांग, इमानदारीने सांग. हा बघा, आणि आपण त्याला रोनाल्डोचीच म्हणजे पदवी दिली आणि तो रोनाल्डोचाच फॅन आहे. तर एवढा भारी फुटबॉल खेळतोय हा. याच्यामुळे अनेक जण इथं मंगरूळमध्ये आपल्या ग्राउंडवर फुटबॉल खेळायला आले बरं का. आणि खूप जबरदस्त याच्या ताईनं, आता ते तुम्हाला दाखवणारच आहे. दोन्ही ताईंनी महाराष्ट्र सुरक्षा बलमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. आपल्या मंगरूळचं नाव लौकिक केलेलं आहे आणि याची सुद्धा वाटचाल आपल्या आर्मीमध्ये किंवा पोलीस भरतीमध्ये, या दोन्हीमध्ये याची सुद्धा ट्राय चालू आहेत. आणि हा सुद्धा लवकरच भरती होईल बरं का मित्रांनो. चल चॅम्प, धन्यवाद. हे बघा, आता गडी वाटप आमच्या खेडेगावात असं म्हणतात बरं का, गडी वाटप. हे तुमची गडी तुम्ही निवडून घ्या. तर हे चालू आहे. हे बघा, हा मंगरूळचा मेस्सी आहे, ज्याच्या पायाला दुखापत झालेली होती. काय भूषण, बरोबर आहे का? हा, मी पुढे येतो, तू मागे जाऊ नको. पण लय भारी शॉट खेळतो बरं का. नेहमी जर का आपल्या संघाचे गुण शून्य असतील तर त्या शून्यावरनं एक वर कसं न्यायचं याला पक्क माहिती आहे. आणि 2 वेळा हरवलं राव ह्यानं आम्हाला. बरंच म्हणजे भारी वाटलं, पण हरू दे. पण आपला खेळ हा खूप सुंदर असतो. हे बघा काय खेळतोय राव, भारी, एक नंबर. आणि ओमाचं तर काय मी सांगितलेलं आहे, आबाचं सांगितलेलं आहे. हे बघा, हा आण्या नेहमी कॅमेऱ्यासमोर यायला लाजतोय, पण भारी आहे बरं का. क्रिकेट खेळतोय, फुटबॉल खेळतोय, एक नंबर कार्यक्रम असतो याचा. हा छोटा चॅम्प, ज्याला आम्ही मेस्सी म्हणतो. याचं आता तुम्ही मागाशी बघितलेला याचा मोठा भाऊ होता आणि हा छोटा आहे. पण याचं शॉर्ट सिलेक्शन एवढं भारी असतं, ह्याची किक एवढी भारी वाटते. होय, तुला फुटबॉलमध्ये कोण आवडतो? रोनाल्डो. अरे मोठ्या भावाला पण तोच, तुला पण तो, दोघांनी वाटून घ्यायला पाहिजे होतं. हा, पण भारी, लय भारी खेळतोस बरं का तू. आपल्या मंगरूळमध्ये फुटबॉल प्लेअर एवढे भारी आहेत खेळणारे मित्रांनो. पण आपण ग्राउंडवर आलं पाहिजे, ते बघितलं पाहिजे, तरच आपल्याला लक्षात येतं. याची किक मात्र तुफान असते आणि याची सुद्धा वाटचाल आपल्या महाराष्ट्र सेवेसाठी होईल बरं का. 100% चालू आहे आणि त्याच्यात सिलेक्शन सुद्धा होईल. आमच्याकडून तुला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यात राहिला महत्त्वाचा प्लेअर आपल्या क्रिकेटमधला, ज्याला आम्ही केदार जाधव म्हणतो. खूप भारी खेळतोय बरं का आणि नेहमी हसरा चेहरा, इतरांना ऊर्जा देणं आणि इतरांना ॲक्टिव्ह ठेवणं हे याच्याकडून शिकायचं. आणि म्हणूनच मी याला केदार जाधव म्हणतोय, कारण तो सुद्धा आपला महाराष्ट्राचा आहे लाडका आणि तो पण नेहमी हसत असतो. तर हे बघा किती भारी आहे हे बघा, हे हास्य जर बघायचं असेल हे, तर मात्र तुम्हाला यावं लागेल मंगरूळच्या ग्राउंडवर आमच्या. तर याचं नाव आहे माळगे आणि याला एक मित्र काय तर म्हणतो, रे मालदे मालदे. तर ठीक आहे, पण एवढा नेहमी हसरा आणि असाच हसत राहा मित्रा. क्रिकेट फुटबॉल काही असो,
मन लावून खेळत राहा आणि खेळतोयस तू, भारी वाटतंय. धन्यवाद दादा. थँक्यू. तर हे बघा मित्रांनो, आता हे आमची मॅच चालू झालेली आहे फुटबॉलची आणि खूप जबरदस्त हा शॉट मारलेला आहे आण्याने. आता भैयाकडे शॉट आहे. हे बघा, हे स्किल आमच्या मंगरूळच्या ग्राउंडवर आपल्याला बघायला भेटतं. हे बघा, प्लेअर वाटून घेताना मात्र बबन सगळ्याच्या पुढे असतो. त्याला पाहिजे ते प्लेअर घेते बघा. हे बघा कसा लाजतोय बघा. हे बघा, त्याला पाहिजे ते प्लेअर घेते आहे का नाही. एक दोन तीन चार पाच अजून दोन आता काय ते काढून दाखवू तर हे गडी वाटप आमचं असं असतं मित्रांनो, म्हणजे प्लेअरचं वाटप अशा प्रकारे होतं. आणि आपण पाहतोय हे बघा, अगदी छोट्यापासून मोठ्यांपर्यंत सगळेच ग्राउंडर आहेत. हे बघा गाना, ज्याचे शॉट उत्तुंग असे शॉट असतात, फेमस शॉट. हे गाना इकडे बघ कसं असतंय, शॉट कसे असतात आपले, नाद खोळा कार्यक्रम असतो गानाचे. यस, हे बघा, ही लहान सुद्धा पोरं फुटबॉल खेळण्यासाठी येतात, त्यांना सुद्धा माहिती आहे. आणि फुटबॉल प्रेमी आमचं हे मंगरूळ. हे बघा, गळा भेट घेताना गाना महाराष्ट्र पोलीस आमचे बचाटे, संदीप बचाटे हे महाराष्ट्र पोलीसमध्ये यांची निवड झालेली आहे. काही दिवसात ते रुजू होणार आहेत, परंतु रुजू होण्यापूर्वी आपल्या गावामध्ये थोडासा वेळ दिला पाहिजे, ग्राउंडवर थोडासा वेळ दिला पाहिजे. आणि बघा, त्यांना थोडंसं लागलेलं सुद्धा असताना ते आज ग्राउंडवर आलेत बरं का. खरंच मित्रा, जितका अभिमान तुझा बाळगावा तितका कमी आहे. कारण आपल्या गावाचं नाव उज्ज्वल केलंस. आणि आज आपल्याला एक गोष्ट मला सांग, आपल्या दोन्ही मंगरूळच्या मुली भगिनी महाराष्ट्र पोलीस सेवामध्ये, महाराष्ट्र सुरक्षा दलमध्ये भरती झालेल्या आहेत. काय भावना आहेत तुझ्या, काय वाटतंय तुला? स्वकष्ट भरपूर आहेत ते, म्हणजे त्यांनी 4-5 वर्ष झालं चांगली तयारी केली. हा, खरं तर म्हणजे त्यांनी 2-3 वेळेस म्हणजे यशाच्या अगदी जवळून बाहेर पडलेत. त्यांनी हार म्हणल्या बहिणीकडून. हा, पण विशेष म्हणजे झालं, कुठलं तर निवड झाली त्यांची. पण भारी वाटते ना. आणि त्या मुली एक वेळेस असेल 100% माझ्यासोबत येतील त्यांनी पण. होय, 100%. बघा मित्रांनो, हा असतो विश्वास आणि हा त्यांचा सहकार्य आहे, जे मिळून यांनी अभ्यास केलेला आहे, मिळून यांनी ग्राउंड केलेला आहे. आणि आज तिघही महाराष्ट्राच्या सेवेसाठी सज्ज आहेत. थँक्यू. तर गडबड होत आहे, सगळ्यांना गडबड आहे खेळण्याची. आणि आता आमचा गेम ऑन होतो मित्रांनो. चला, थँक्यू.